मित्रांनो तर खतरनाक असं वायदळ सुटलंय. पाहू शकताय खतरनाक असं वायदळ सुटलंय. आज पाऊस येतोय, तुफान पाऊस येतोय. तर मित्रांनो ऍक्च्युअल मध्ये आपला कॅमेरा आता वॉटरप्रूफ राहिलेलाच नाहीये. कारण काय झालंय, माझ्या कॅमेराचं हे बटन खराब झालंय. दिसतंय का तुम्हाला हे बटन? मित्रांनो तर पाणी किती वाढलंय इथं पावसामुळे. एकदम खतरनाक पाणी वाढलंय. जेवण करतोय, खास आपल्या इथली माणसं आहेत म्हणून चटणी घेतली. चटणी लई दिवस झालं खायची इच्छा होती. चपात्या बनवल्यात. तर रोडनी जात होतो तर इथं शेतामध्ये ट्रॅक्टर चालू आहे. तर काय काम चाललंय शेतातलं ती पाहूया. इथं गाडी लावली, समोर शेत आहे तर तिने. आणि इथं नाही वाफ लय मोठं असतं तर ते एक दोन एक ये जो बोलते उसको क्या बोलते आपके भाषा में? किसको? इसको इसके और इस क्या एक क्यारी में कितना अंतर रहता है? मेन कॅनल असतो, कॅनलच्या नंतर छोटा कॅनल असतो आणि त्यानंतर इथे पोटचारी. तर अशा प्रकारे ही पोटचारी पाहू शकताय. ह्यातनं जो बारक्या कॅनलचं पाणी ह्याच्यात सोडलं जातं आणि ह्याच्यानंतर असे चेंबर बनवलेले असतात. ज्याला जे शेतात वापरायचं आहे ना, आता समजा ह्यांना भिजवायचं असलं ना तर ते चेंबर काढून ह्याला बसवणार आणि त्यांच्या शेतात पाणी घेणार. पण आता फायनल ट्रॅक्टरमध्ये आलोय. आता ट्रॅक्टर चालूया. पहिलं तर ब्रेक दाबला, क्लच दाबला आणि गेअर. चालवायला पंजाब पोलीस. मित्रांनो तर फायनली आपण पंजाबमध्ये एंटर करत आहे राजस्थानमधनं. ही पंजाबची चेकपोस्ट लागला इथं पाहू शकताय. हे आपण आपल्या ट्रिपमधल्या 5व्या राज्यामध्ये प्रवेश केलेला आहे, पंजाब. तर मित्रांनो पेट्रोल टाकतोय आता पंजाबमध्ये. तर पंजाबमध्ये काय रेट आहे पेट्रोलचा बघूया. राजस्थानमध्ये 114 रुपये लिटर पेट्रोल होतं. तर आता पंजाबमध्ये काय लिटर पेट्रोल आहे बघूया. पेट्रोल तर हे कैसे बनाया आहे? मित्रांनो तर पंजाबमध्ये आलोय आपण आणि इथं चाललंय भाताची लागवड. वाला भी आपका ही है क्या? हो उदय तक आहे. मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यामध्ये आपण पाहिलं तुम्ही राजस्थानमधनं पंजाबमध्ये एंटर केलं होतं आणि पंजाबमधनं परत आपण हरियाणामध्ये एंटर केलंय. पाहू शकता इथं जेवढ्या पण गाड्या आहेत ना त्या सगळ्या याच्या नंबरची. अशा जुन्या जीप असतात ना ह्याच्यापासून मॉडिफिकेशन करून अशा थर्ड टाईप गाड्या बनवल्या जातात. जीपच असतात ह्या. तर आता गाड्या बनवल्यात. ही एक बनवली आणि ह्याची किंमत पण कमी आहे तशी म्हणलं तर. 4 लाख रुपयाला ही गाडी. टकाटकमध्ये बसायची व्यवस्था बघा. इथं जी ओपन जीप आहे ना त्याला पाठीमागे इथं 2 आहेत, मध्ये आणि अशा प्रकारे आहे. मित्रांनो कुत्र्याने गाडी पाडली. आता गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हाय आपल्या संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रेचा दिवस आहे आज. 46वा. तर 46व्या दिवशी आपण आलेलो आहे. आत्ता कुठं आलो आहे आपण आहे राजस्थानमध्येच. आणि राजस्थानमध्ये आपण आलेलो आहे गंगानगर येथे. तर मित्रांनो कालचा मुक्काम आपण ह्या गुरुद्वाऱ्यामध्ये केला होता. पाहू शकताय अशा प्रकारचा प्रचंड मोठा गुरुद्वारा आहे. तुम्ही पाहू शकता इकडं पण खूप भारी. जसं ह्याला अमृतसरला जसं लेक आहे ना, तलाव आहे ना, तसं इथं गुरुद्वाराच्या आतमध्येच तलाव वगैरे करण्यात आलं आहे अशा पद्धतीने. अशा प्रकारे भव्य असा मोठा गुरुद्वारा आहे. 30 रूम इथं राहण्याच्या सुविधा आहे. त्यापैकी आपण 30व्या नंबरच्याच रूममध्ये राहिलो होतो. काल रात्रीचा पण मुक्काम एकदम मस्त झाला होता. ते फॅन दिसतो का? त्या फॅन खाली 4 पाय टाकली होती आणि इथं आपली गाडी पाऊस येईल म्हणून डायरेक्ट आतमध्येच लावली होती. एकदम मस्त. आता सकाळी इतका जबरदस्त पाऊस झाला, असं वादळ कावळ सुटलं होतं. त्याचा सगळा व्हिडिओ नव्हे मोबाईलमध्ये काढलाय. ते क्लिप सगळे तुम्ही ह्याच्यानंतर पाहताल. तर चला आता इथनं जातो. इथं पण लंगर चालू आहे. इथं नाही जेवण करत. इथनं आपला एक भाऊ आहे पुढं, ते एका मंदिराचा पुजारी. तर त्याने आपल्याला ऑलरेडी फोन केला होता. तर ते तिथं जातोय. ते म्हणलं जेवायला या तिकडे. तर जेवायला तिथं चाललोय. आता 12 वाजल्यात आणि 12 वाजता मी निघतोय. ओके चला. अशा प्रकारे सकाळपासून इथं आतमध्ये बसलो होतो. पाहू शकता इथं फोटो काढायसाठी कॅमेरा स्टँडवर लावलाय. हे बाबाजी आहे. इथं फॅन वगैरे होतं पण लाईट गेली आता पावसामुळे. मित्रांनो तर आपण आता गंगानगरमध्ये राजस्थानमध्ये आणि गुरुद्वाऱ्यात मुक्काम केलाय आणि पाऊस यायला चालू झालाय. जबरदस्तच पाऊस यायला लागला. गाडी थोडी पुढं करून लावतो अशा पद्धतीने. गाडी बिडी सगळी सेफ आहे. तर त्याच्यावर सामान आहे त्यामुळे गाडी थोडी अजून पुढं करून लावतो. बाकी पाहू शकताय पाऊस. मित्रांनो तर खतरनाक असं वायदळ सुटलंय. पाहू शकताय खतरनाक असं वायदळ सुटलंय. आज पाऊस येतोय, तुफान पाऊस येतोय. बरं झालं कुठं हल्लो नाही मी.
मित्रांनो, तर खतरनाक पाऊस यायला लागलाय, पाहू शकताय सगळीकडे पाणी पाणी व्हायला लागलेलं आहे अशा पद्धतीने. फायनली थांबलोय मी इथंच, काल थांबलेलो तिथंच, बाकी काही नाही. अशा प्रकारे पाऊस येतोय. तर आपला तिथं गाडी लावलेली आहे, आपली गाडी पण एकदम सेफ आहे, काय अडचण नाही. का सामान बिमान बी भिजणार नाही. एवढा जोरात नाही पाऊस वाटत, कारण पाणी वगळत नाही एवढं, वाहत नाही. आता इथं एवढं पाणी येतंय, त्यांनी ड्रेनेज सिस्टीम चांगली केली इथं. मित्रांनो, तर फायनली निघतो इथं गुरुद्वाऱ्यामधनं. तर मित्रांनो, काय करतोय, कॅमेरा वॉटरप्रूफ नाही आहे, तो वॉटरप्रूफ करून घेतो, तुम्हाला दाखवतो काय करायला लागतंय. अशा प्रकारे हा कॅमेरा आहे, ह्याला माईक जोडायची सिस्टीम आहे ही, त्यासाठी हा सेपरेट कवर आहे. त्यासाठी हा पहिला कवर खोलायला लागणार आपल्या, तिकडं ढकलायचं असं, सगळं लॉकमध्ये असतंय. दिसतंय का तुम्हाला? हे वयचं बटन दाबलं ना, इथलं लॉक निघतं. हे लॉक निघलं का? आता इकडे एक बटन आहे, इकडं बी ॲरो दाखवलेला असतोय. जमा नाही मला एका हाताने, बस स्टँडवरच लावा मला वाटतंय. मित्रांनो, तर हा कॅमेरा आहे अख्खा आपला, आणि ह्याला ही खाली माईक जोडायची सिस्टीम आहे. त्यासाठी हा सेपरेट बॉक्स आहे कॅमेराचा. तर हा कॅमेरा काढूया ह्या बॉक्समधनं, कारण ह्या माईक जोडला ना कॅमेरा वॉटरप्रूफ राहत नाही. तर त्यासाठी अगोदर कॅमेरा बाहेर काढूया. लय स्पीड बसलाय, एवढा कसं काय फिट बसलाय. अशा प्रकारे एक असा कॅमेरा बाहेर निघतो. बघा किती घाण बसली एवढ्या दिवसात नव्हे. ह्याच्या राजस्थानच्या धुळीमध्ये बघा किती खराब झालाय, सगळीकडे नुसतं पोपटाच झालाय अशा प्रकारे. आणि हे मेन म्हणजे ही वॉटरप्रूफ नाही आहे, ही माईक जोडायसाठी ही काढायला लागतं. मग ही पट्टी लावली ना, अशी काहीतरी अशी पट्टी लागते. ही पट्टी लागली की हा वॉटरप्रूफ होतो कॅमेरा. तर मित्रांनो, ॲक्च्युअलमध्ये आपला कॅमेरा आता वॉटरप्रूफ राहिलेलाच नाही आहे, कारण काय झालं आहे, माझ्या कॅमेराचं हे बटन खराब झालं आहे. दिसते का तुम्हाला? हे बटन असते इथं लब्बर झालं आहे खराब. ते लब्बर नाही, त्यामुळे डायरेक्ट आतमध्ये पाणी जायचे चान्स आहे. त्यासाठी हा आपला वयचा कवर आहे बेसिक, तो कवर पाणी जाण्यापासून वाचू शकतो तर बारीक टिपक्यांमध्ये. तर त्यासाठी हा कवर टाकतोय आपला छोटासा, आणि ते माईकवाला जुगाड बिगाड सगळं काढून ठेवतो. त्याचा एक फायदा होता की कॅमेरा उंच उचलून येत होता, मला काही रेकॉर्ड होतं ते दिसत होतं, पण आता दिसायचं नाही. आणि आता इथनं ह्याचे हे पाय बाहेर काढायचे, हे पाय ह्याला जोडायचे अशा प्रकारे. ओके, असं अशा प्रकारे ह्याला जोडायचे, आणि मग हे हेल्मेटला जोडायचं अशा पद्धतीने. ओके, चलो बघूया कसा राहतोय रिझल्ट. आता पहिला लय खतरनाक, ह्याच्यात लय खतरनाक दिसतो, ह्याच्यात मोठा वाटतो कॅमेरा, ह्याच्यात बारका वाटतो असा. अशा पद्धतीने आहे. चला मित्रांनो, तर सगळं आवरून निघणारच की तेवढ्यात परत पाऊस चालू झाला. आता सगळं आवडलंय बघा, मी बूट घातलंय, रायडिंग गिअर घातलंय, सगळं घातलंय. पाऊस आला. आजचं वातावरण लय खराब. पहिलं तर काय करायला लागेल, एक तर गाडीच्या सामानाला कवर घेतला पाहिजे सगळ्यात अगोदर, आणि मग मला पण ही मोबाईल वगैरे ठेवायला एखादा वॉटरप्रूफ पाऊच वगैरे घ्यायला लागेल, मॅप पाना मोबाईल वगैरे असं करायला लागेल. तेव्हा कुठं ते पुढचा प्रवास सुरळीत होईल. कॅमेरा बी एवढा वॉटरप्रूफ नाही आहे, त्याला एक ह्याच्याकडून पंक्चरवाल्याकडून ते टेप लावला ना म्हणजे वॉटरप्रूफ होईल, म्हणजे मला धकधक नाही व्हायची असंही. मित्रांनो, चांगलाच पाऊस येतो इथं बघा, पाणी वाहते. तर फायनली निघालोय आता गुरुद्वाऱ्यातनं. पाहूया, आपल्याला जायचं आहे ती लोकेशन 21 मिनिटं आहे, 10 किलोमीटरला जायचे. बघूया तिथं काही चांगली व्यवस्था असते का नाही काय माहिती. नाही तर आजचा मुक्काम इथंच केला असता, माझी इच्छा होती. पण त्या भाऊनी 2-4 दिवसापूर्वी फोन केला होता की भाऊ नक्की आहे माझ्याकडं, तर त्याकडं जाऊया. आता पहिलं तर कागद घेऊया. ओके, मित्रांनो, तर लय पाणी झालंय, लय गटरागत पाणी झालंय इथं पावसामुळे. रेनकोट वगैरे घालायला पाहिजे, उद्यापासून रेनकोट घालूनच प्रवास करायला लागेल, कारण पाऊस चालू झाला आहे ह्या भागात. आता रेनकोट वगैरे इथं काही नसलं तर दारूची मोठी मोठी दुकान आहेत भाऊ. पंक्चरवाल्याचं दुकान पाहिजे, पंक्चरवाल्याकडून आपल्याला एक साहित्य घ्यायचे कॅमेरा वॉटरप्रूफ करण्यासाठी. मित्रांनो तर पाणी किती भरलं इथं पावसामुळं.
एकदम खतरनाक पाणी वळलं. आपला वॉटरप्रूफ बुट आहे, बुटाची टेस्टिंग होती आज. चला आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. पण इंजिनमधलं असली गरम हवा मारायला लागलं ना भेंडी, काय सांगू शकत नाही. जसं पाणी इंजिनला लागलं तसं इंजिनमधलं सगळी गरम हवा होती लागली. चला मित्रांनो, तर हे घेतलं आहे आता आपल्याकडं टायरचा पॅच. बघूया काय काम करतं. हे तर काय नाही, 10 रुपयाचं घेतलं आता. मित्रांनो, तर दुपारपर्यंत आपण गुरुद्वाऱ्यात थांबल्यानंतर ना जेवण करून तिथनं निघालो. पाऊस बिऊस उघडला, ऊन पडल्यानंतर न निघालो. तर इथं एक आपला भाऊ होता जे सासवडचा आहे, तर त्याने अगोदर आपल्या फोन केला होता म्हणे इकडं आल्यावर नक्की या भेटायला. तर अशा पद्धतीने आहे. तर इथं गाडी लावली आणि हे अशा प्रकारचा इथं डेरा म्हणतात. तर इथं मंदिर आहे आणि इथले जे बाबाजी आहेत ते केडगाव आपल्या चौफुल्याचे आहेत. तर अशा पद्धतीने आहे. तर इथं महादेवाचं मंदिर बनलेलं आहे. हे एकदम आपल्या राजस्थान आणि पंजाबच्या बॉर्डरवर आहेत. कुछ नाही कुछ. मित्रांनो, तर हे आपले राहुल भाऊ आहेत. यांनी आपल्याला फोन केला होता. तर भाऊंनी लोकेशन टाकली होती, त्या लोकेशनवर मी आलो. तर हे पण बाबा पुजारी तिथले. तर हे बाबा पण आपल्या महाराष्ट्रातले. 8 दिवस झाले का? बरं, ह्या मठाबद्दल थोडी माहिती सांगा की काय. आदेश अलक निरंजन. ओके. इथं गोरक्षनाथांचा मठ आहे. शिव गोरक्षनाथ दोन्ही आहे. राजस्थानमध्ये साधवली गाव आहे. अजून गंगानगर जिल्हा, इथं महाराष्ट्रातला मोठा डेरा आहे. बाबा तुम्ही काय म्हणता? हे मोठी त्यानं कोणी धुन सुरू केली? डेऱ्याची डेरा एक जुने किसने सुरू केले. डेऱ्याचे मठाधिपती महंत लक्ष्मणनाथ महाराज, संस्थान केडगाव, चौरंगीनाथ महाराज मठ केडगाव. तर मित्रांनो, हा आता यूट्यूबसाठी काढलाय. रील पण काढल मी उद्या सकाळी एक, तिथं कुठं थांबलो होतो, काय थांबलो होतो. तर चला. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं झोपण्याची व्यवस्था केलेली आहे आणि आता आपण जेवण पण करणार आहे इथं. तर मित्रांनो, तर जेवण करतोय. खास आपल्या इथली माणसं आहेत म्हणून चटणी मग घेतली. चटणीला दिवस झालं, खायची इच्छा होती. चपात्या बनवल्यात आणि लोणचं हे सर आहे त्यांनी आणलं होतं कळणं. आणि ही भाजी कशाची? गोसावळ्याची भाजी. अशा पद्धतीने जेवण करतो. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्राचा दिवस 47वा. तर 47व्या दिवशी मी अशा ठिकाणी, इथं नाही 3 राज्याची बॉर्डर आहे. हे आता इथं जरा कॅमेराला हे झालंय. 3 राज्याची बॉर्डर आहे इथं. तर मित्रांनो, इथं आता मी आहे गंगासागर म्हणून. तर इथं आहे मी आता राजस्थानमध्ये. कालचा मुक्काम, काल आपण जास्त प्रवासच केला नाही. काल पाऊस आला होता, 10 किलोमीटरचा प्रवास केला. एका गुरुद्वारामधनं ह्या मठात आलो होतो. तर काय सांगत होतो मी, इथं 3 ह्याची बॉर्डर आहे. एक आहे आपण आहे राजस्थानमध्ये, इथनं 10 किलोमीटर पुढे गेलं की पंजाब आहे, इथनं 25 किलोमीटर पुढे गेलं की हरियाणा आहे. अशा पद्धतीने 3 राज्याच्या बॉर्डरवरचं हे गाव आहे मित्रांनो. तर फायनली आता इथनं निघतोय. मित्रांनो, तर निघण्या अगोदर नाश्ता करून निघतोय. तर पोह्याचा नाश्ता करून निघतोय. पोहे बनवलेत, तर पोहे खाऊन निघतोय पुढच्या प्रवासाला. मित्रांनो, तर मी काल आलो होतो, तर त्यावेळेस नाही तर महाराजांना मी कॉन्टॅक्ट केला, तर त्यांनी मला लोकेशन पाठवली. तर मी बरोबर त्या लोकेशनला आलो. तर महाराजांनी काल मला इथंच थांबून घेतलं. तर मित्रांनो, ह्या मठाची विशेषता म्हणजे हा आपल्या महाराष्ट्रातील मठ आहे. तर आणि ह्याचे जे संस्थापक आहेत ते नाही आपल्या महाराष्ट्रातलेच होते आणि आत्ता हे मठ चालवतात ना ते आपल्या एकदम जवळचे म्हणजे केडगाव चौफुल्याचे. महाराजांचं नाव काय? त्या महंत लक्ष्मणनाथ महाराज. महंत लक्ष्मणनाथ महाराज आहेत. तर ते हे ट्रस्ट चालवतात. मित्रांनो, मोठी अशी जागा आहे, तुम्ही पाहू शकता. इथं संपूर्ण मंदिर आहे आणि इथं जवळपास 6 बिघा मंदिराची जागा आहे. तर हे राहुल महाराज आहेत. काय म्हणणार तुम्ही? थोडं 2 शब्द सांगा. इथं मोठा डेरा आहे, महाराष्ट्राचा पूर्ण महत्त्वाचा डेरा आहे. महंत लक्ष्मणनाथ महाराज यांचा इथं त्यांच्या अस्तित्वात आहे. इथं ते महिनाभर असतात श्रावणमध्ये, परत जातात इथं. मग ते बाकीचे लोक गावातले सांभाळतात. आम्ही असतो, साधू असतात इथे, दुसरे बाबा असतात, नाजी असतात, बाकीचे कामगार सेवक असतात, येतात इथं सेवा करतात. ओके. तर मित्रांनो, हे इथले लोकल आहेत सर. तर सर आप बताइए अभी जानकारी
जानकारी तो ये साधु वाली का डेरा है ना, हाँ जो लक्ष्मणनाथ जी महाराज हैं, खेड़गांव से हैं, हाँ तो उनका ही ये डेरा है यहाँ पे। ओके राजस्थान पंजाब बॉर्डर के बिल्कुल 1 किलोमीटर पंजाब बॉर्डर आ गया यहाँ से। और ह्यांना मराठी येते, हे गुरुजी बरोबर महाराष्ट्रात येऊन येऊन चांगले मराठी शिकलेले। बोलो थोड़ा कुछ। ये हमारे इधर बाबा लक्ष्मणनाथ जी से पहले बाबा पाननाथ जी थे केड़गांव के, तो फिर हमारे इधर उनके चोला छोड़ने के बाद में बाबा लक्ष्मणनाथ जी महाराज रह रहे हैं इधर 20 साल से, तो उनके सेवादार हैं। तो मित्रांनो तर चला निघतोय आता इथनं। चांगली व्यवस्था झाली राहायची आणि माणसं पण चांगली होती। ते राहुल महाराज होतं ते पण चांगलं होतं अशा प्रकारे आहे। तर आता जाऊया आपण इथनं। तर इथनं पहिलं तर गेट उघडायला लागेल। माणसांना खूप आनंद झाला मी आलो। गेट बी चांगलं मजबूत बनवलं। एक मिनिट, थँक्यू लगा केलेलं। गावाची नावं असतात तिथं बघा, डायरेक्ट गावांना नावं कशी दिल्यात। 4 LNP 6 LNP 7 LNP म्हणजे काय म्हणायचं याला, जो कॅनलचा फाटा गेला आहे ना त्या फाट्यानुसार गावाला नावं दिलेली। मित्रांनो तर फायनली आपण आता पोचलेलो आहे चांगल्या रोडला। तर तुम्हाला कळलं का नाही पाणी कसं द्यायचं काय द्यायचं, तर परत दाखवतो मी एखाद्या पंजाबी शेतात जाऊन दाखवतो। आता आपण पंजाबमध्ये एंटर केलं आहे नाही अजून, राजस्थानमध्ये तर मॅपमध्ये दाखवत होतं खालनं जायचं, म्हणजे मॅपमध्ये दाखवत होतं ब्रिजच्या अलीकडनंच वळायचं। मी आपला शहाणपणा कळत म्हणलं ब्रिजच्या अलीकडनंच वळायचं म्हणून खालनं जाऊ ब्रिजच्या, पण मॅपमध्ये दाखवत होतं युटर्न घेऊन यायचं। तर खालनं रेल्वे गेली त्यामुळं वय ना जाऊन युटर्न घेऊन यायचं रेल्वेच्या बाजूबाजूच्या रोडने। तर गणलो मी अशा पद्धतीने आहे। चला मग आपल्याला पंजाब नंबर प्लेटच्या 2 व्हीलर दिसायला लागले बाबा। तर अजून पंजाबमध्ये नाही एंटर केलं, एक्झॅक्ट ह्या रेल्वे रूळ जिथं क्रॉस कराल ना तिथं पंजाबमध्ये एंटर केलं। मित्रांनो तर आपण अजून पंजाबमध्ये एंटर नाही केलं, कारण आपण ज्या रोडने आलो आहे ना आपण चाललो आहे सिद्धू मुसेवाला हवेलीकडे। मित्रांनो आजचा प्रवास आपला सिद्धू मुसेवाला हवेलीकडे राहणार आहे आणि तिथं आता जस्ट आपण पंजाबमध्ये एंटर करू थोड्या वेळात। आणि काय झालं, आपण जर डायरेक्ट बागा बॉर्डरकडे निघालो असतो ना तर अर्ध्या किलोमीटर नंतर पंजाबमध्ये एंटर केलं असतं। म्हणजे बॉर्डर इकडं पंजाब आणि इकडं राजस्थान असा प्रवास करत आलो आहे मी जवळपास 20 किलोमीटर। 20 किलोमीटर नंतर आपण आता पंजाबमध्ये एंटर करणार आहे। तर थांबलो आहे आता, भाऊ भेटला होता आपला। आप राजस्थान या पंजाब से? राजस्थानचा एकदम राजस्थान पंजाब बॉर्डरवरनं प्रवास करतोय। तर भाऊ घेऊन आला, म्हणला काहीतरी अगोदर म्हणला चहा प्या, चहा नाही पेत म्हणलं भाऊ म्हणला आता कोल्ड्रिंक प्या। आणि इथं आल्यावर आता भाऊनी समोसा पण खायला लावला असं झालं। तर चलो आपसे मिलके बहुत बढ़िया लगा। क्या बोलोगे आप? बस लाइक करो, सब्सक्राइब करो। ओके हो भेटले, क्या बोलोगे बोलो। आईडी का आप क्या आईडी इधर लिखा है। चलो मित्रांनो तर आपण आता एका शेतात चाललोय पंजाबमधल्या। तर हे पाजी पाजी अंदर जाके देख सकता हो क्या खेत? ट्रैक्टर के पास जा सकता हो क्या? हाँ हाँ चले जाओगे? आपका ही ये ट्रैक्टर चल रहा है? कहाँ से आ रहे हैं? मैं महाराष्ट्र पुणे। कहाँ तक जा रहे हैं? ऑल इंडिया पूरा भारत। चलो देख के आता उधर जो पानी की व्यवस्था कैसे है वो देखनी था मेरे को। जो ये आता है ना पानी नहर का, वो कैसे आप खेत में देते हैं वो उधर दिख रहा है, वो कोने पे उधर जाने का है मेरे को। जाऊँ क्या? मोटरसाइकिल लेके जाऊंगे? नहीं नहीं इधर ही मोटरसाइकिल, पैदल चला जाऊंगा ना बाइक के साथ, ट्रैक्टर में बैठ के चला जाऊंगा। हाँ मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि आपण आहे आता राजस्थान आणि पंजाबच्या बॉर्डरवर। तर रोडनी जात होतो तर इथं शेतामध्ये ट्रॅक्टर चालू आहे। तर काय काम चाललंय शेतातलं ती पाहूया। इथं गाडी लावली, समोर शेत आहे। तर मेन तर इथं काकऱ्या मारून ठेवल्या होत्या शेताला आणि आता माती
लेवल करायचं, लेवलच म्हणतोय आपलं, ढेकळं मोडायचं चाललंय. ढेकळं मोडायचं चाललंय, पण ढेकळं तर दिसत नाहीये, तरी पण ढेकळं मोडायचं चाललंय. हे एक गव्हाचं रान आहे मित्रांनो, आणि ह्याच्यामध्ये पंजाबमध्ये ट्रॅक्टर चालू आहे आता. आणि ह्याच्यात काय करायचं म्हणतात ते ही करायचे, मुग्या पेरायच्यात त्यांना, त्यामुळं रान तयार करायचं. इसको क्या बोलते हैं सर? इसको क्या बोलते हैं? मिट्टी को प्लेन काय ना, तर मातीला प्लेन करायचं, मातीला प्लेन करायचं चाललंय अशा प्रकारे. म्हणजे जे ढेकळं आहेत ती फोडायचं चाललंय थोडक्यात. ह्यांनी अगोदर काहीतरी प्लॅन केलं होतं करायचं, सगळं वनभाऊ बिनभाऊ सगळं काढून ठेवलं होतं का, इकडं पाहू शकताय. आणि त्यांचा एकदम प्लॅन कॅन्सल झाला, आता दुसरं पीक करायचं, त्यामुळे ती मोडायचं चाललंय थोडक्यात सांगायचं म्हणलं. आणि तुम्हाला इथं पाण्याची सिस्टीम पण दाखवतो, कशी पाण्याची सिस्टीम आहे, काय रानाला पाणी द्यायची अशा पद्धतीने. आणि इथं नाही वाफ लय मोठं असतं. एक इतना इसको कितने अंतर रखते हैं एक दोनों में? एक ये जो बोलते हैं उसको क्या बोलते हैं आपके भाषा में? किसको? इसके और इस वो क्या, एक क्यारी में कितना अंतर रहता है? ये रहता 165 फुट को 5 से भाग करेंगे। हाँ 165 30 फुट 30 फुट का रहता है। और इतना पानी फैलता है क्या ऐसा? क्या वो नहर का है इसलिए फैलता है, तो अपना कुएं का नहीं फैलता रहेगा इतना? कुएं का पानी थोड़ा होता है ना, हाँ इसका पानी ज़्यादा, 4 कुएं के जैसा पानी होता है। ओके ओके. तर मित्रांनो अशा प्रकारे आहे. आणि हा भाऊ ट्रॅक्टर चालवतोय. तर चला मित्रांनो, तिथं पाण्याची सिस्टीम कशी ती तुम्हाला दाखवतो. मित्रांनो इथं सगळीकडं विहिरी आहेत, बोरवेल पण आहे, पण इथलं पाणी नाही खारट निघते, त्यामुळं नाही इथं लोक आपल्या जे नहर का पाणी म्हणतात ना, जे कॅनलचं पाणी आहे ना, त्याच्यावर शेती जास्त करतात, अशा पद्धतीने सिस्टीम आहे. आणि मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो अगोदर सिस्टीम कशी, ही पाहू शकताय. आता माझ्या पुढंच आहे सिस्टीम, तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो हा आहे पोटचारी. एक तर मेन कॅनल असतो, कॅनलच्या नंतरनं छोटा कॅनल असतो, आणि त्यानंतरनं ती पोटचारी. तर अशा प्रकारे ही पोटचारी पाहू शकताय. ह्यातनं जो बारक्या कॅनलचं पाणी ह्याच्यात सोडलं जातं, आणि ह्याच्यानंतर ना असे चेंबर बनवलेले असतात, ज्याला जे शेतात वापरायचं आहे ना. आता समजा ह्यांना भिजवायचं असलं ना, तर ते चेंबर काढून ह्याला बसवणार आणि त्यांच्या शेतात पाणी घेणार, अशा पद्धतीची सिस्टीम असते. तर तुम्हाला ही माहिती होती का नव्हतं, कमेंट करून नक्की सांगा. आता एक मित्रांनो, तर सध्या इथं कुठलं पीक आहे, तर इथं सध्या कडवाळचं आहे सध्या, आणि काही लोकांनी कपाशी लावली, बाकी आता मूग वगैरे आपल्यागत पेरणार इथं आहेत. तर झालं यांचं सपाट करून, आता काहीतरी नवीन प्रोसेस असेल करायची. मला सिमरनज्योत. तर मित्रांनो हे झालंय, हे अशा प्रकारचं सपाट करायसाठी वापरतात आपल्या. वजन बघा किती टाकलंय. अभी क्या करोगे? अभी घर क्या वो जोतेंगे? कितना टाइम में? तर ह्यांना जरा अवजार जोडायला मदत करतो. अशा प्रकारचा अवजार आहे बहुतेक, त्यांनी लेवल करायचा अवजार आहे भाई. हो बोल गोली गोली सही कर उधर की. हाँ गली गई इधर की बेटा, इधर की. मित्रांनो तर मी आता पंजाबमध्ये आणि एका शेतामध्ये आलोय, आणि इथं ट्रॅक्टर चालला होता, तर ट्रॅक्टर चालवतोय मित्रांनो. तर पाजी आपल्याला पाजी म्हणले चालव बिंदास, तर चालवतोय आता ट्रॅक्टर. चला या. अशा मित्रांनो तर फायनल ट्रॅक्टरमध्ये आलोय. आता ट्रॅक्टर चालूया. पहिलं तर ब्रेक दाबला, क्लच दाबला, आणि गिअर. मित्रांनो येतोय का मला ट्रॅक्टर चालवायला?
दिसतंय तिथलं. मित्रांनो येतंय का मला ट्रॅक्टर चालवायला, कसं आहे? ओके, न्यूटन नहीं हुआ क्या नीचे पे? मित्रांनो तर फायनली ट्रॅक्टर वगैरे चालवलाय आणि आता निघतोय. तर हे सर आहेत गुरप्रीत सिंग, तर त्यांनी आपल्याला चान्स दिला चालवायला. बहुत थँक्यू सर. ओके चलो, आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. ओके मित्रांनो, तर परत पावसाचा मोसम बनायला लागलाय आता. असं आभाळ आल्यागत वाटतंय. आजचं वातावरण एकदम भारी आहे, गरम व्हायना काय व्हायना, एकदम टकाटकमध्ये. तर मित्रांनो फायनली आपण आता राजस्थानमधनं पंजाबमध्ये प्रवेश करत आहे. आता बघूया, जस्ट अर्धा किलोमीटर राहिले. मित्रांनो तर फायनली आता पंजाबमध्ये प्रवेश करत आहे. मागाशी नव्हते पंजाब बॉर्डर, इथं पाहू शकता, इथं पंजाब पोलीस दिसलेत आपल्याला. आता इथं पंजाब पोलीस. मित्रांनो तर फायनली आपण पंजाबमध्ये एंटर करत आहे राजस्थानमधनं. ही पंजाबची चेकपोस्ट लागला, इथं पाहू शकताय, पुलिस चेकपोस्ट पतली. आपका स्वागत करें. ओके मित्रांनो, तिथं पंजाबमध्ये लिहिलं होतं आणि आता आपण राजस्थानमधनं पंजाबमध्ये एंट्री केली. पेट्रोल टाकतोय आता पंजाबमध्ये. तर पंजाबमध्ये काय रेट आहे पेट्रोलचा बघूया. राजस्थानमध्ये 114 रुपये लिटर पेट्रोल होतं. तर आता पंजाबमध्ये काय लिटर पेट्रोल आहे बघूया. पेट्रोल आहे का इथं? पेट्रोल पलीकडे दिसतंय. तर फायनली आपण पंजाबमध्ये पोचलोय आणि आता पंजाबमध्ये पेट्रोल टाकतोय. पंजाबमध्ये 10 रुपयांनी पेट्रोल कमी जागेवर 105 रुपये लिटर पेट्रोल आहे आणि हे राजस्थानमध्ये 114 रुपये होतं. तर मित्रांनो जवळपास 10 रुपये लिटरला पेट्रोलला वाढलेत. मागच्या वेळेस मी आलो होतो ना, त्यावेळेस 95 रुपये होतं. सगळीकडे 10 रुपयाने वाढले. पंजाबमध्ये आलोय. तर हा कशा प्रकारचा त्यांनी ट्रॅक्टर केलंय जुगाड बघूया. कुछ नहीं, देखना है कैमरे से फिटिंग करनी है, अपनी वीडियो होगी. मित्रांनो तर मित्रांनो पंजाबमध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकलं. तर इथं पाहिलं तर हे कैसे बनाया है? बताओ इनको. ये इंजन होता है ना, इंजन हाँ, हाँ, वो हाँ. अपने जैसे भी ये चारा कुतरने वाला हाँ, होता है वो, हाँ. उसको यहाँ पे रख के इस पे, और ये जु- वाला जुगाड़ किया हुआ है. हाँ. 4 पहिए लगा दिए इसके, और ये इसके बेस से चलता है बस. ये जुगाड़ से बनाया है. जुगाड़ से बना है, हाँ. इसका कोई कागज वागज नहीं होता है. हाँ. जुगाड़ से ये है. चलो हाँ सरकार से अप्रूव नहीं है ये, हाँ जुगाड़ है. जुगाड़ है. इलीगल है, लीगल नहीं है. हाँ इसके कोई कागज वागज नहीं है. ओके, ये ओके. गांव में यूज करते हैं. ओके. ठीक है, हरा चारा ले आए इस पे. ठीक है, कोई और तूड़ी वूड़ी ले आए. बहुत बढ़िया बनाया है. तो ट्रक ही दिख रहा है वो. हाँ हाँ. वेलकम टू पंजाब ब्रो. पंजाबमध्ये लय खतरनाक शेतीची अवजार आहे. तुम्हाला सगळी दाखवणार आहे. चलो. पोलीस जिल्हा चेंज झाला बहुतेक, त्यामुळे पोलीसचा पॉईंट आला, चेक पॉईंट. तिथं पंजाब पोलीस बसलेले आहेत. लागला आहे तिथं लिंबाच्या बागा, आपल्या खायची लिंब आहेत ना, त्याची बागच बाग आहे. इकडं पण बघा, नुसते बागच बाग आहे. इकडं पण बघा, बागच बाग आहे. आणि त्याला पण असं पाणी नाही वे, डायरेक्ट 30-30 फुटी ही बनवलेत. तुम्हाला म्हणलं ना 30-30 फुटीचं वाफा बनवतात. कॅरी म्हणते तिथं, कॅरी 30 फुटची कॅरी आहे. अशा पद्धतीने बनवलेलं. जिकडे न जाईल ना, तिकडं लिंबाची बागच बाग दिसते. असं चला. मध्ये आले होतं. बकऱ्याची शिफ्टी अजून मोठी व्हायला लागली. पाहू शकता ही पंजाबमधली बकरी. अशा प्रकारे शेळ्या तर सेम दिसतात. बकरींची शिफ्टी बघा किती लांब आहे. बोकड बघा अशा पद्धतीने आहे. क्या भाई साहब, क्या चल रहा है? बढ़िया.
ये इधर की बकरियों की सिर्फ ये पूंछ बहुत लंबी, हमारे इधर नहीं रहती इतनी लंबी। कजली वाली है, हाँ, कजली पेड़ भाई कजली, कजरी। और जिसकी पूंछ छोटी होती है वो कौन सी रहती है? राजस्थानी बुच्ची। ओके ओके, चलो मित्रांनो, तर पंजाबमध्ये आलोय आपण आणि इथं चाललंय भाताची लागवड. क्या चल रहा है भाई, क्या चल रहा है? हाँ, चावल लगा रहे क्या? देख सकता हूँ क्या मैं उधर जाके? देख सकता हूँ क्या उधर जाके? गाडी जाएगी का? गाडी चली जाएगी. मित्रांनो, तर आलोय आपण पंजाबमध्ये चालू आहे आता भाताची लागवड चालू आहे आईच्या गावात. अशा पद्धतीने भाताची लागवड आहे. बाया माणसं दोन्ही लावतात अशा पद्धतीने आहे. आपल्या कांद्याचं जसं लावतात ना तशी भाताची लागवड चालू आहे इथं. क्या भाई, क्या चल रहा है? क्या जीरी लगा रहे हैं भाई? चावल की हाँ, नहीं ऑनलाइन नहीं, ये रिकॉर्ड हो रहा है खाली. कौन सा ब्लॉग बनाते हो? मैं मराठी में बनाता हूँ, महाराष्ट्र से हूँ मैं, मुंबई. ठीक है, आगे ओके. पार्वती महाराष्ट्र। हाँ, बढ़िया बढ़िया. वही देखने आया, बोला खेत में काम चल रहा है, कैसे चलता है, क्या चलता है. कर रहे हैं। ये पानी मतलब नहर के पानी से पूरा भर लिया था और फिर इसमें लगा रहे. ये मतलब घर के लोग है क्या? ये दिए परिवार ही है सारा। परिवार ही है क्या? एक परिवार की. नहीं, अभी चलता वो आगे. आपका काम चल रहा है, आपको क्यों मैं डिस्टर्ब करूँ? कोई बात नहीं यार, बता दो, कोई दिक्कत हाँ, नहीं है। नहीं. ये इन्होंने क्या छोटा ही लगाया था क्या? ये मशीन से बीजते हैं। ओके. जैसे मशीन नहीं होती। ओके, मतलब ये इधर दोबारा लगाना नहीं पड़ेगा इनको? हाँ, नहीं लगाना पड़ेगा, अगर ये हो गया हाँ. और इसकी जरूरत नहीं पड़ेगी। ओके. ठीक है? हाँ. ये लेबर जैसे बंदे काम करते हैं, बंदे और औरतें हो गई। उनका खर्चा बच जाएगा. हाँ, ये इनका खर्चा और मुआवजा जमींदार परिवार को मिलता है। ओके. और बताओ आप, कैसे? बढ़िया है? बढ़िया, सब बढ़िया. मैं देखने ही आया, खास बोला आया हूँ तो इधर का कल्चर देख लो क्या है. इधर से अभी पूरा यही चावल की ये चालू है क्या खेती सीजन? हमारे पंजाब में सबसे ज्यादा होती है इसकी। हाँ. आपके इधर मैंने देखा ये चावल की बिजाई हो रही है क्या उसमें? बिजाई कर रहे हैं, ओके. मशीन से कर रहे हैं। अब ये खत्म होके ये भी अगला वाला भी आपका ही है क्या? हाँ, यहाँ से लेके हाँ. जब बनी है। हाँ. ओ उधर तक है. और ये तो बोरवेल की पानी चल रही दिख रही है. यहाँ पर पंजाब में पानी की कमी नहीं है, बोरवेल चलती है। मैं अभी इधर मिला था एक जन से, तो वो बोले कि बोरवेल के पानी से इतनी अच्छी फसल नहीं आती, इसलिए नहर का पानी यूज करते हैं ज़्यादा. हाँ, नहर भी चलती है हमारे, दोनों साथ ही चलती है, लाइट भी चल जाती है। ओके. उसके बाद पानी होती है 3 घंटे की, 4 घंटे की, हाँ. वो भी चला देते हैं साथ। ओके. पानी ज़्यादा हो जाता है ना। हाँ. बढ़िया. चलो. हाँ, आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. कोई बात नहीं सर। ओके. और बताओ, कुछ नाही. चलो. मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यामध्ये तुम्ही पाहिलं की आपण राजस्थान मधनं पंजाब मध्ये एंट्री केलं होतं आणि आता आपण पंजाब मधनं हरियाणामध्ये एंट्री केलं. आपण काल जिथं थांबलो होतो ना, तिथनं तिन्ही राज्य एकदम जवळ आहेत. तर आपण इथं आता हरियाणामध्ये एंट्री केलंय आणि इथं एंटर केल्यानंतर ना मित्रांनो, आपल्याला नवे जीप मॉडिफिकेशनचं सगळं दिसायला लागलंय. तुम्ही पाहू शकताय जीप मॉडिफिकेशनचं. अशा प्रकारचे बुलेरो गाडी घेऊन यायची आणि तुम्हाला थार बीर मध्ये कन्व्हर्ट करून जायचं. अशा प्रकारचे इकडं बघा, तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही कन्व्हर्ट करून घेऊ शकताय. तुम्हाला आता इथे एक डेमो दाखवतो. आणि मित्रांनो, याची किंमत पण लई नाहीये. तर ही बघा, ही कन्व्हर्ट केलेल्याच गाड्या आहेत. ही अशी भंगार खटारा घेऊन यायची आणि खटारा गाडीची अशी गाडी करून घेऊन जायची. काही बघा. तर मित्रांनो, साधारण किती रुपयाला बसती ही गाडी? तुम्हाला बऱ्याच जणांना प्रश्न असेल की बाबा, अशी गाडी आपल्या जुन्या गाडीची, बुलेरोची किंवा जुन्या जीपची जर अशी गाडी करायची असेल तर किती रुपये खर्च येतो? तर मित्रांनो, साधारण सगळं मटेरियल ह्यांच्याकडे दिलं ना सगळं, तर म्हणजे जुनी गाडी पण ह्यांची, सगळीच ह्यांची. तुम्हाला फक्त गाडी उचलून न्यायची असली इथनं, तर तुम्हाला अशी सेम बनवायची असेल ही थार सारखी, तर 6 ते 7 लाख रुपये लागतात. आणि अशी गाडी पाहिजे असेल तर 4 लाख रुपयामध्ये पण तयार होते, असं तिथल्या लोकल दुकानदारांनी मला सांगितलं मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला कधी मॉडिफिकेशन करायचं असेल, तुम्हाला तुमच्या बुलेरो गाडीचं किंवा तुमच्याकडे जुनी जीप असेल त्याचं, तर तुम्ही इथे येऊन करू शकताय. ती पुढचं दिसतंय का दुकान निळ्या बोर्डवालं, तर तिथनंच सिद्धू मुसेवालेनी त्यांची थार मॉडिफाय केली होती. ज्या थार मध्ये त्यांना गोळ्या लागल्या होत्या, तर त्या आपण सिद्धू मुसेवाला हवेलीकडे पण जाणार आहे. पण मला आता दिसलं बाबा इतकं भारी ठिकाण, तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी थांबलो होतो मित्रांनो. अशा प्रकारे पाहू शकता, इथं जितकी नजर जाईल ना तितकं इथं सगळं जीप मॉडिफिकेशनच आहे. तर कुणाकडून ते तुम्हाला थोडं त्यांच्या तोंडून पण ऐकवतो. चला
मित्रांनो तर आलोय आपण आता एका ह्याच्यात गाडीचं मॉडिफिकेशन करते. भाई मेरे को थोड़ी जानकारी दोगे पाजी ये हाँ पाजी ये कौन सी गाड़ी थी पता यार सारा भाई ये कौन सी गाड़ी थी पता के बाद इधर भैया जी बैठे हैं उनसे बात कर लो. अरे यार मैं इधर का नहीं हूँ मैं महाराष्ट्र से आया हूँ यार जानकारी तो दे दो मैं कोई उठा के लेके नहीं जाने वाला तुरंत. पता नहीं है यार हां तर मित्रांनो बघू शकता अशी टकाटकमध्ये बनलेली कसला पण कलर काय पण देता येत तिथं. मित्रांनो माझ्या पाठीमागं गाडी पहा. तर मित्रांनो मी आहे आत्ता पंजाब हरियाणा बॉर्डरवर हिसार या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. तर इथं सगळं थार म्हणजे जीप मॉडिफिकेशनचं काम चालतं. अशी बंगाळ जीप घेऊन यायची आणि त्याच्या मॉडिफिकेशन करून न्यायचं ही काय अशा प्रकारच्या जीपचं. तर मित्रांनो इथं नाही वे ह्या थार गाड्या विकायला आहेत आणि तुम्ही किंमत ऐकली ना तर चक्क होऊन जाताल. तर मित्रांनो ही थार गाडी पाहता ही 4x4 आहे आणि ही जुन्या जीपपासून मॉडिफाय केलेली आणि ही गाडी नाही वे मोठे टायर बियर टाकून हे काहीतरी 5,80,000 रुपयाला ही गाडी विकण्यासाठी आहे मित्रांनो. आणि अजून पण दाखवतो मित्रांनो. नवीन पाहत असाल तर फॉलो नक्की करा. तुमचा भाऊ कळत आहे संपूर्ण भारत यात्रा पॅशन प्रो गाडीवर. आतमध्ये पाहू शकता इकडं भरपूर साऱ्या गाड्या आहेत. इथं नाही वे ही एक गाडी आर्मी कलरमध्ये 4.5 लाख रुपयाला अशा प्रकारे आहे. 4 लाखापासून 6.5 लाखापर्यंत गाड्या आहेत. जसं आपल्याला पाहिजे टायर मोठे 4x4 अशा पद्धतीने ह्या गाड्या आहेत मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला कोणाला गाडी घ्यायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हे काही पेड प्रमोशन नाही आहे. मला रोडने दिसलं त्यामुळं आपण सांगितलं आपल्या महाराष्ट्रातल्या माणसांना माहिती होईल. ज्याला गरज आहे ती इथं येऊन घेईल. बऱ्याच जणांना प्रश्न असतो की पंजाबमधनं थार आणायची पंजाबमधनं थार आणायची. तर अशा प्रकारे इथं बघा वैती नंबर दिसतोय मोबाईल नंबर तर त्याच्यावर कॉन्टॅक्ट नक्की करा. किती साऱ्या गाड्या खोलून पडल्यात आणि गाड्यांची इंजिनं बघा कशी पडल्यात. हां याला दगडी दोंड पडल्या का गाडीची इंजिनं पडल्या तिथं बघू शकताय तुम्ही. लई डेंजर मॉडिफिकेशन करतात ह्यातलं कुठलं कशाला टाकून मॉडिफाय करून जीप तयार करतात. ओके चला आपल्याला तर जेवण करायचे पहिलं. जेवण करू व्हिडिओ वगैरे अपलोड करून मग जाऊया. आपला आजचा ब्लॉग पूर्ण झाला आहे. आपल्याला काही जास्त उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण हवेली बघू. सिद्धू मुसेवाला हवेली अशा पद्धतीने. तो दुपारचे जेवण करायला थांबलोय. तर जेवण करायला एका धाब्यावर थांबलोय पण ह्यांनी एकदम असा टाकासमध्ये हॉल बनवला आहे ना. बसायची सिटिंग वगैरे एकदम मस्त बनवलेली आणि अशा प्रकारे जेवण घेतलेलं आहे. मटर पनीर आहे रोटी आणि सलाद अशा प्रकारे जेवण आहे. एक फोटो घेऊन मित्रांनो. तर आता इथं मी फेसबुकला पोस्ट टाकण्यासाठी थांबलो होतो. तर हे 2 भाऊ आले आणि हे 2 भाऊ थांबले. कुठनं आलं काय आलं चौकशी केली कसं जायचं त्यांनी रोड सांगितला. त्यानंतर परत हे 2 भाऊ पण आले. हां तर मित्रांनो असंही आपण कुठं जरी थांबलो तर माणसं येऊन विचारतात आपल्याला त्यामुळं भारी वाटतं. क्या बोलोगे भाई? बहुत अच्छा भैया हमें तो बहुत अच्छा लगा यार देख के. ये पंजाबी में बोलो कुछ. बीच काय काय लगे तांगू तेरे को आगे यात्रा का देख के यात्री है बंदा तांगू तेरे को खा. तो खाना पीना खाना अभी खाया. ये पीछे वाला दाबा नहीं था क्या उधर खाना खाया. हाँ तो चला मित्र. हाँ पानी नहीं कुछ सेवा कुछ नहीं. अभी मैं रुका हूँ मेरा काम थोड़ा पोस्ट डालने के लिए फिर चला जाऊंगा. हाँ ओके चलो मित्रांनो. तर जेवण वगैरे झालंय आणि आता निघालोय आपण ह्याच्या दिशेने सिद्धू मुसेवाला हवेलीच्या दिशेने निघालोय. तर बघूया काय सिद्धू मुसेवाल्याची हवेली कशी आहे काय. मित्रांनो कुत्र्याने गाडी पाडली. आता भेंडी इतका ताणला आला डायरेक्ट माझ्या अंगावर. इसको पकडो भाई. त्या गावात पाडली. येडा असलं खाऊन आलं ना अंगाव. मला काय सुचलंच नाही. मला वाटतं आता धरतंय. मला ते अंगाव बी घालूशी वाटली नाही. लई घाण पडलं असतं. बाई मुठ्ठी निघाली मागत निघाली होती. चालू
असायला पाहिजे होता. इपिक सीन झाला भाऊ, कुत्रा अंगावर आलं. जाऊया बठिंडा. बठिंडात पण आहे काहीतरी पाण्यासारखं, तर किल्ला पाहूया आपण. टू व्हीलर अलाउड आहे का विचारायला पाहिजे. भाई टू व्हीलर चली जाती है ना बठिंडा तक? बठिंडा तक चलेगी? टू व्हीलर चलती है ना इस हाईवे पे? कोई रोकेगा नहीं ना? बठिंडा में उतर जाऊंगा नीचे. ओके मित्रांनो, चला इथं टू व्हीलर तसं काय नाही बोर्ड लावला, टू व्हीलर अलाउड नाही का काय ना. तर सिद्धू मुसेवाला हवेलीला डायरेक्ट जाणार होतो मी, पण ते कॅन्सल करून बठिंडाला चाललो आहे. बठिंडाला एक किल्ला आहे, तो किल्ला हुकल नाही तर मग अगोदर तुम्हाला तो किल्ला दाखवतो आणि मग उद्या आपण सिद्धू मुसेवाला हवेलीकडे जाऊ. मेन म्हणजे माझा प्लॅन होता की बठिंडाला जाऊन इकडं जायचा, पण गुगल मॅपने कुठनं कसा रोड घालावला, अगोदर तर बठिंडावरनं दाखवत होता, मग कुठनं घालावला काय माहिती. त्याच्यामुळं तरी आपण ते जाऊ देत का, ही थार गाड्यातही पाहिल्या कुठं मॉडिफाय होतात त्यामध्ये पोचलोय. आणि हे भाऊ आपला भेटलाय, भाऊ कुठला आहे काय तिथला बठिंडाचाच आहे. क्या मालूम कि कौन सा लगा है अभी इधर से 4 किलोमीटर दिखा रहा है. जो स्टे के लिए है वो हाजीरगंज गुरुद्वारा है, बहुत बड़ा लंगर वगैरह सब, ऐसी कोई दिक्कत नहीं है. खाना वगैरह मैं खिला देता हूँ, स्टे करना है तो स्टे भी करवा देता हूँ, कोई दिक्कत नहीं. कुछ नहीं वैसा कुछ नहीं. जब तक पंजाब में हो तब तक तो कोई दिक्कत नहीं है. हाँ गोल्डन टेम्पल जाए? हाँ जाऊँगा ना गोल्डन टेम्पल. नहीं 2 बार गया हूँ, अभी 3री बार जाऊँगा. मित्रांनो तो गुरुद्वाऱ्यात आलोय आता तिथे. ओके मित्रांनो तर आलोय आता तिथं. तर भाऊ आपण बठिंडामध्ये आलो. एका गुरुद्वाऱ्यात राहायचा विचारच करत होतो की हे दादा आपले भेटले आणि त्यांनी बुलेटवर होते, त्यांना फिरायची प्रचंड आवड आहे पण त्यांना कामामुळे फिरता येत नाही. मैं बोल रहा हूँ घूमने को आपको बहुत पसंद है पर काम की वजह से घूमने को नहीं आ रहा है. तर त्यांनी मला इथं घेऊन आले, जवळपास 5 ते 6 किलोमीटर. त्यांना यायचं नव्हतं, त्यांना तरी ते इथं आले आणि त्यांनी मला इथं गुरुद्वाऱ्यात रूम वगैरे घेऊन दिली. क्या बोलोगे सर? आज बठिंडा पहुँचे सर. पहले तो वेलकम पंजाब आने के लिए. कुछ ही प्रॉब्लम्स की वजह से हम घूम नहीं पाए, कोई दिक्कत नहीं है. लेकिन अच्छा है, हाजीरतन गुरुद्वारा साहब है बठिंडा सिटी में. जो भी कोई आता है आके रहने की हम बहुत अच्छी व्यवस्था है, तो आपको आना चाहिए. थैंक यू सो मच. और मुझे बहुत अच्छा लगा भैया घूम रहे हैं और हम हमेशा पंजाब सपोर्ट रहेगा महाराष्ट्र को. ओके थैंक यू सो मच. ओके कोशिश करेंगे हम भी मुंबई आए, पुणे आए घूमने के लिए. थैंक यू. ओके मित्रांनो, तर आजच्या राहण्याची व्यवस्था कशी झाली ती तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, तर तुम्ही पाहिलं की एक भाऊ होते, ते आपल्याला इथे घेऊन आले होते. जर मी एकटा आलो असतो तरी पण मी बोलणं करून फक्त मला रूम भेटली नसती त्यावेळेस, फक्त आपल्याला हॉलमध्ये भेटली असती जागा, पण त्याच्यामुळे रूम भेटली. अशा प्रकारे इथं गाडी पार्किंगला लावली आपली आणि इथं आपण आतमध्ये रूममध्ये आहे पाहू शकताय. तिथं 3 जणांची बेडची रूम आहे आणि अटॅच वॉशरूम आहे. अशा प्रकारची रूम भेटलेली आहे. तर आता थोड्या वेळ व्हिडिओ एडिट करतो आणि 2 पॅन्ट आणि हे रायडिंग जॅकेट पण धुवून टाकतो, सकाळपर्यंत वाळलं. नाहीतर जे अंगात घातलं ना की वाळून जाते, काय अडचण नाही आहे. अंगात घालायला जायचं मग, पण साबण नाही काय नाही, कसं धुवायचं ते पण बघूया. तुम्हाला रूम दाखवायला दिसली का? इथं आत आलं ना मित्रांनो, तर हे डबल आहे. ही दरवाजा एक जाळीवाला आहे आणि एक साधा आपला रेग्युलर मच्छी येऊ नये म्हणून अशा पद्धतीचं आहे. जुन्या पद्धतीचे एकदम पाहू शकतो, लॉक लावायचं अशा पद्धतीने. नाही तर ट्रान्सपरंटच आहे, आपण काय करतो ते बाहेर दिसतंय सगळं ह्याच्यात.
पडदे ट्रान्सपरंटच आहेत सगळं. ओके मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला लाईव्ह पाहायला आवडेल का? मला मी रोज संध्याकाळी 8 वाजता 10-15 मिनटासाठी लाईव्ह येत जाईल. कुणाला काही प्रश्न असतील ते विचारत जा. जर तुम्हाला लाईव्ह पाहायला आवडत असेल तर कमीत कमी 50 जणांनी ते कमेंट करा. 50 जणांनी कमेंट केली तर आपण उद्यापासून लाईव्ह यायला चालू करू. संध्याकाळी 8 वाजता 8 वाजपासून 8:15 वाजेपर्यंत लाईव्ह मी तुमच्याशी बोलणार ह्याच्यावर यूट्यूबवर. तर मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा. 50 तरी कमेंट करा. लाईव्ह